पत्नी पत्नी कुठपर्यंत? जोपर्यंत घेणं देणं चालू आहे तोपर्यंत जोवरी चढण गा तोवरी म्हणती माझा माझा मानिती लहान थोर सुखाची अगाधा इंद्रिय मावळले बाबूला जा. कोणी कुणाचं नाही आहे. बहीण भावावर कुठपर्यंत प्रेम करते? जोपर्यंत घेणं देणं चालू आहे तोपर्यंत. जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा धर्मादानात नवरा मनान पुढे न तुमले माईचे ना. हे गात्यात का नाही बरं का? कोणी कुणाचं नाही या जगात. बहीण कुणाची भाव कुणाचा प्रमाण अनेक आहेत पण या जगात कोणी कुणाचं नाही आहे. अहो त्याला इंद्रिय मावळल्या बाबूला. इंद्रिय मावळली. आता त्याचं नाव काय बदललं बघा. त्याचा रुबाब तरी तो असतो का? तरुणपणात त्याचं नाव रावसाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब. आणि म्हातारा झाला तर त्याला नाव काय आलं? बाबूला. अहो म्हातार झाला तर त्याचा रुबाब काय? त्याच्या नावाने सुद्धा त्याला हाक मारत नाही. एखादा नवीन माणूस आला असेल तो त्या गावात आला आणि त्यांनी जरी त्यांच्या घराची चौकशी करायची म्हटली तर तो सांगतो अहो अण्णासाहेब कुठे गेले? आणि मग घरातले लोक म्हणतात अण्णासाहेब आमना धरला का? आमना धरला. दुसरा आहे सामना चादड्या का? तिसरा आहे सामना कातड्या का? अहो लोकांनी नावाने तरी हाक मारायची. जाऊ द्या अण्णासाहेब, जाऊ द्या अण्णा, तरी पण नाही. चादड्या चुदड्या एकच चालू. संत बोलतात कमी अर्थ जास्त. आणि एवढं पण नाव कठीण नाही ठेवत. एवढं पण इतका द्वेष नाही करायचा म्हातारपणी. ज्याच्यासाठी हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, ते मुलं मोठी होऊन आपल्यावर म्हातारपणी प्रेम करत नाही. अहो तुमच्या घराचं उदाहरण सांगेल मी. म्हाताऱ्या बापाची आणि मुलाची जर भांडण चालू असेल तर म्हातारीने कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? बोला ना, कोणाची बाजू घ्यायला पाहिजे? म्हाताऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे ना. कोणीच त्याची बाजू घेत नाही. म्हातारी मी सांगते पिंट्या तुला जाऊ दे यादला आले काय माहिती मला माहिती कशी वागिरानो मी यादला आले चालते तुन मिशे म्हणून ना संसार वडील छे. अहो बहीण त्याला काही अक्कल नाही उक्कल नाही. अहो बहीण त्याला अक्कल राहते का? तू या कर माहिती का? विडाला 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 विठाला विठाला
शादी नहीं हो जाती, तब तो उसकी शादी नहीं हो जाती है। बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मेरा पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मेरा मामा ही तो पड़ जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। कोणी कुणाचं नाही आहे। अहो, तुम्हाला अनुभव येत असेल, तुम्ही जर प्रेत यात्रेला गेले असेल तर उचलायला फार उशीर होतोय, मग सर्व लोक सांगताय उचला हो, पण घरचे लोक सांगतात अहो मुलगी, म्हाताऱ्याची मुलगी येते अजून, थांबा। सर्व लोक वाट पाहता, या गाडीने येईल का त्या गाडीने येईल, या गाडीने येईल का त्या गाडीने येईल। अहो मुलगी ओळखणं एकदम सोपं आहे। गाडीवरून उतरता उतरता छाती ठोकून नितांत प्रेम करून छाती ठोकून रडत रडत येईल, समजून घ्यायचं म्हाताऱ्याची मुलगी आहे। नाहीतर किंवा गाडीमध्ये बसून डोळे सुजलेले असणार, रडून आली असणार, समजून घ्यायचं म्हाताऱ्याची मुलगी आहे। आणि सर्व गाव रडतंय, सर्व गाव रडतंय, सर्व गली रडते, सगळी भावबंदकी रडते, सर्व नातेवाईक रडतायत, सर्व घर रडतंय, पण जिना डोळ्याले एक बी आसू नाही, समजिला आणत अल्लाने वौशी।
म्हणून मुलगी जन्माला घाला, मुलीच्या जन्माचे स्वागत करा. कोणी आपला साथ देत नाही, मुलगी आपला साथ देते. पण शास्त्र सांगतं मुलगी जोपर्यंत आपली आहे, जोपर्यंत तिचं कन्यादान होत नाही तोपर्यंत मुलगी आपली आहे. कन्यादान झालं तर बापाचा मुलीवर अधिकार नसतो. शास्त्र सांगतं मुलीच्या घरचं पाणी सुद्धा बापाने प्यावं प्यायचं नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून या जगात कोणी कोणाचं नाही आहे, मुलगी पण नाही. मग हे महाराजांना कळलं. महाराजांनी म्हणून संसारातून सावध झाले. महाराजांना हे संसारात कळलं. म्हणून महाराज संसारातून सावध झाले. संसाराच्या नावे अहो मुली जन्माला घाला. वाईट परिस्थिती आली, आता मुली सापडतच नाही. म्हणून मुली जन्माला घाला, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुली मारू नका. तुम्हाला अनुभव येईल. येत्या पुढच्या वर्षामध्ये 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील. आणि मग कोणी विचारलं या घरांना कुलूप कस काय? अरे दादा, या माणसाला एक मुलगी एक मुलगा होता. मुलगी जावाई घेऊन गेला आता. आणि मुलाचं लग्न झालं नाही, व्यसनाच्या अधीन झाला आणि अपघाताने मेला. वारिसच नाही, दिवाज नाही, वंशाचा वारिसच नाही. म्हणून मुली जन्माला घाला, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुली मारू नका आणि भेदभाव पण करू नका. आता आपल्याला तरुण पिढीला किंवा कशाला पण एक मुलगा एक मुलगीच राहणार आहे. 1000 मुलं आणि 840 मुली. 1000 मुलं आणि 840 मुली. आता लोकांनी ही चव सोडली. महाराजांना पण विचारायला लागले. आमचे नातेवाईक आम्हाला विचारता, अहो महाराज तुमने चालूच राहा. जिसगाव नाही ना, वेगळे इसगाव तिसगाव तुम्हाला जीव देता हाडांनी बोला. अहो लोक आम्हाला सांगतात, महाराज आमना पोपल्यान कुर्ता पोर की काढतच नाही. अहो पोरीच नाही तर आम्ही काय करू? पोरीच नाही. म्हणून मुली जन्माला घाला. आणि मग ते आते सांगतात, आते काय करा ना देवले मुक्या सोडणे, आते काय मुलीच नाही तर काय. 50 मुलं एका गावात, 50 मुलं कुवारे. विचार करा, वाईट परिस्थिती येणार आहे. म्हणून मुली जन्माला घाला, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. ऐका, एकदा तुकाराम महाराजांच्या ऐका. आता कालाचं कीर्तन आणि सालान लगीन कथा जाई बुवा. कालानं कीर्तन आणि सालान लगीन कथा जाई बुवा. अहो तुम्हाला वाटतं की महाराजांचं जीवन एकदम चांगलं आहे, पण कीर्तनकाराचं जीवन अजिबात चांगलं नाही. सर्वात वाईट जीवन म्हणजे कीर्तनकाराचं. निंदा करतात लोक, मार करायची निंदा, टाळ करायची निंदा करतात सर्व. बांधा फेटा बोला अजून बोला. तुला जिल्हा आडत विटाला. तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक गंमतीर प्रसंग सांगते. एकदा तुकाराम महाराजांच्या
तुकारामांच्या घरी त्यांचे शालक म्हणजे मेवणा आले होते आणि मग तुकाराम आणि त्यांच्या घरी स्वयंपाकाला काहीच नव्हतं. इतक्या वर्षाने तो शालक आला आणि मग आईसाहेबांनी कुठून तरी शेजाऱ्यांकडून मागून वगैरे आणलं आणि स्वयंपाकाची तयारी केली. आणि तुकाराम महाराजांनी हातात टाळ घेतलं, चिपड्या घेतल्या, विणा घेतला आणि महाराज म्हणाले, आवले मी येतो. आणि मग आईसाहेब म्हणाल्या, अहो कुठे जाताय तुम्ही, थांबा, कुठे जाताय तुम्ही, तुम्हाला माहित नाही का माझा भाऊ आलाय, इतक्या वर्षांनी आलाय. अरे अगं मी भजनाला जातोय, मला भोजन नको देऊ पण मला भजनाला जाऊ दे. अहो तुम्ही नका जाऊ भजनाला, आजचे दिवस तरी राहू द्या. आवले नाही, तुला माहिती ना मला भजनाशिवाय जमत नाही, मला जाऊ दे. अहो वाटलंच तर मी तुम्हाला इथे तुळशी वृंदावन जवळ आसन टाकून तिथे इथे करा भजन, पण नका जाऊ. मग तुकाराम महाराजांनी ऐकलं आणि मग तुळशी वृंदावन जवळ चटई टाकली आणि मग तिथे तुकाराम महाराज भजनामध्ये तल्लीन होऊन गेले. आणि आईसाहेब मुक्ताबाई पण आईसाहेब पण स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या. भाऊ आलाय म्हणून हे करू का ते करू, उत्सुकता वाढते त्यांना. आणि मग त्यांनी मस्त सर्व पदार्थ एकदम बरोबर झाले, फक्त भावनेच्या भराने त्यांच्यात मीठ टाकायची आठवण पडली. आणि मग सर्व जेवणाला बसले, ताट टाकली, मस्त वाढलं आणि मस्त तुकाराम महाराज जो आला त्याला जाऊ द्यायचे नाही, टाका आणा टाका. आणि ज्याच्यासाठी हे जेवण बनवलं तो लाजत खातोय. मग आईसाहेबांना तेव्हा बोलता पण येत नाही, तर मान मर्यादा ठेवायची, बोलायचं पण नाही. आणि आपण सांगितलं तरी पण तो बोलणार पण नाही. काय कमी झालंय असा काबर जेवतोय. आणि मग शेवटी जेवण झालं सर्वांचं आणि मग आईसाहेब जेवायला बसल्या आणि पहिला घास तोंडात टाकला आणि मग सांगितलं, अरे देवा याच्यात तर मीठ टाकायची आठवणच पडली. आणि तशाच रागाच्या भराने उठल्या आणि महाराजांकडे गेल्या. अहो तुम्हाला माहित नाही का माझा भाऊ कसा जेवत होता, तुम्ही पाहिलं का? अगं आता त्याला भूक नसेल, त्याला भूक होती, मग आता त्याने नाही खाल्लं तर मी काय करू? आईसाहेब म्हणाला, अहो मीठ टाकायची आठवण पडली होती. मग तुकाराम महाराजांनी विनोद केला, आवले मीठ टाकायचं काम तुझं का माझं? हो माझं आहे काम, पण तुम्ही जेवणाला बसले मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, तो पदार्थ वरून टाकता येतो, तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, मीठ कमी होतं, मी आणलं असतं ना. अगं आवले तुला माहिती ना माझ्या जिभेला दुसरं कोणतंच रस नाही, माझ्या जिभेला दुसरं कोणतंच रस आवडत नाही, फक्त भजनाचा रस आवडतो. विठाला 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 तुकाराम महाराज म्हटले, सर्व संसाराचं माझ्या लक्षात आलं आणि मी संसारातून संतांच्या चरणी गेलो आणि मी हरीच्या जागरणात आलो. म्हणजे नेमके कुठे आलात तुम्ही? हरीच्या जागरणात आलात म्हणजे नेमके कुठे आलात? मी मार्गभंगाच्या दुसऱ्या चरणात. अहो महिला मंडळ तुम्ही भजन केलं पाहिजे. आता जिकडे बघा तिकडे महिलांचीच गर्दी, महादेवाच्या मंदिरावर महिलांची गर्दी. पहाटे बिचारा महादेवला भूमी दिसली बाया 2-3 वाजा नाही लागते. अहो भजन करा, मग तुम्ही भजन करता, जिकडे तिकडे तुमची गर्दी, मग तुम्ही भजन का करत नाही? वरती हात का करत नाही? भजन केलं पाहिजे. सर्व संतांनी भजन केलं आहे, सर्व संतांनी भजन केलं आहे. मीराबाईंनी पण भजन केलं आहे, नामदेवांनी पण भजन केलं आहे, संत मुक्ताबाईंनी पण भजन केलं आहे. माझ्या मागे एक अभंग म्हणणार का तुम्ही? म्हणणार का? म्हणा मग. नामदेव जनाबाई, टाळी वाजवा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई,
सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, मागच्या बाया म्हणतच नाही, म्हणा ना म्हणा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, मागच्या बाया म्हणतच नाही, म्हणा म्हणा. सर्व संतांनी भजन केलं आहे. अहो मीराबाईंनी सुद्धा भजन केलं आहे. सारे ग प ध नि ध प, ग रे ग म ग रे ग ग, ग रे ग म ग रे सा नि रे सा नि, प नि रे म प ध प ग रे म ग रे सा रे नि ध रे सा. हे आगवा जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, ए हाथ जो हरि नाम का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, सारे करे ने सारे सारे करे ए लागी लगन ना हो गई मगन, ए लागी लगन ना हो गई मगन, बचा गई गली हरि गुण गाने लगी, लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, गली 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 गाने लगे, लागी लगन ना हो गई मगन, लागी लगन ना हो गई मगन, बेटी संतों के संग रवि मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, बेटी संतों के संग रवि मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, बता गली गली हरि गुण गाने लगी, लागे लगन ना हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, नाना ने विष दिया मानो मन को पिया, गाली गली रब 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 नाच गाली निसारे नानी दा करे नानी दा करे जब करे मम्मा गप गप तो सभी नानी दा, नाना ने विष दिया मानो मन को पिया, मेरा सागर में सरिता समाने लगी, ओ गली गली हरि गुण गाने लगी, लागे लगन मेरा हो गई मेरा हो गई मगन, लागे लगन मेरा हो गई मगन. सर्व संतांनी भजन केलंय, तुम्ही भजनच करत नाही, तुमची सर्वीकडे कष्टी तुमची गर्दी सर्वीकडे
आजपासून फ्रीमध्ये होणार आहे अजून भाडं फुकट. आधी मग बाय कोठे कोठे बसतीस मी कोठे नाही. वाईट परिस्थिती आहे आता. आणि पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्यामुळे तर आता महादेवाच्या मंदिरात अर्पण करतील. ते बी आता 2-3 वाजता बिचारायला उठाडतील. खरंच दादा, पण त्यांच्यामुळे त्यांचे फार आभार आहेत की त्यांनी सर्व जगाला वेळ लावून दिलं. भजन केलं पाहिजे महिला मंडळ. आता तुम्हाला काम तरी काय आहे? भजनाशिवाय तुम्हाला काय काम आहे? कर्माना पोतडा उचली दे नावतीन तर कोणी उचली देव माणसेसनी. सिलेंडरनी अंडी कोणी उचलो माणसेसनी. गोदडा धुनावरतीन तर वरते कोणी ले जाओ माणसेसनी. पोता कोणी उचली देव माणसेसनी. बडा जड कामे कोणी करो माणसेसनी. कमरे कोणा दुखतस. अहो, पूर्वीच्या काळात मला आठवतं, पूर्वीच्या काळात बाया त्या सारायच्या, अंगण सारायच्या. आता सारायचं जाऊ द्या, बसून सुद्धा फरची पुसत नाही बाया. तर नवीनच चालू आलाय आता खटडम. एक साईडला निपलं जातं आणि एक साईडला पिल्लं पण जातं आणि एक साईडला धुतलं पण जातं. आणि मग बाई आता बशीस आणि बी फरची पुसत नाही. उभी राहीन बी फरची पुसत नाही. बाई नाची फरची पुसत. आता तुम्हाला काय काम आहे? तुम्ही भजन केलं पाहिजे. तुम्ही भजन पण करत नाही. जाऊ द्या, आपल्या अभंगाचं चिंतन करूया. संत बोलतात कमी, अर्थ जास्त. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही वैष्णवांच्या संगतीत कसे आले? वैष्णवांच्या संगतीत कसे आले? तुम्ही संसारातून सावध कस काय झाले? तुम्ही संसारातून सावध कशी झाले? काय कारण झाले हे महाराज अभंग, त्याचे कारण या महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.